श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही बऱ्यात ना? बरेच असणार तुम्ही पण, आणि मी पण भगवंताला प्रार्थना करतो सर्वांना, सगळ्या जगातल्या लोकांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना सुखी ठेवा, आनंदात ठेवा. हा मी आज बनवणार आहे पालक. हे बघा, पालक बनवणार आहे. पालक बनवता मला एक लक्षात आलं मला, कारण पालक आहे ना जास्त, तुम्ही म्हणत असाल पालकच का मावशी दाखवते आम्हाला नेहमी करता. पालक यासाठी दाखवतो की डॉक्टरने सांगितलं पालक तुम्ही जास्त खात जा. मग मी 8 दिवसातून 10 दिवसातून म्हणजे 4-5 दिवसातून असं खाते पालक. आणि तसं तर डॉक्टरने सांगितलं 3-4 दिवशीच तुम्ही, 3ऱ्या दिवसातून 3ऱ्या-4थ्या दिवशी पालक खाली तर चालते. आणि रोज बी खाल्ली तर काही फरक पडत नाही. आलं लक्षात नाही? हां, माझ्या लक्षात एक गोष्ट आली. जेवण बनवता भगवान कृष्णाचं नाव घेत होती आले. कदाचित एखादी व्यक्ती मन लावून ऐका, पूर्ण व्हिडिओ ऐका. कदाचित एखादी व्यक्ती आपल्याला जर प्रेमानं ऐकतच नसेल तर त्या व्यक्तीला झपके देणंच फायद्यात आहे. कारण झपके देणं जरुरी आहे त्या व्यक्तीला. जी व्यक्ती जर आपल्याला नेहमी आपण सांगतो त्याला प्रेमानं असं नाही तसं नाही तसं, जर ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर मग त्याच्यासोबत त्याच्या बरोबरीला होणंच जरुरी आहे. कारण सांगतो मी पालक कापू राहिले बरं. कारण सांगतो, याचं कारण का आहे? कारण त्या व्यक्तीला काय वाटते माहिती आहे का, समोरची व्यक्ती मला घाबरतेच वाटते. आणि हा थांबा, एक मुद्द्याची गोष्ट सांगू. मुद्द्याची गोष्ट भगवान कृष्ण काय बोलले, ज्या वेळेस कौरव पांडवाची लढाई जेव्हा झाली होती तेव्हा भगवान कृष्ण शांतिदूत बनून गेले होते की नाही, तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही पण बघून घ्या. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात जोपर्यंत शांततेने काम होत असेल तोपर्यंत तुम्ही शांततेनेच काम करा. आणि जर आता जास्त डोक्याच्या वर जात असेल समोरची व्यक्ती तर तिला झपकेच द्या, म्हणजे त्याची जिरवाच जर असे भगवान कृष्ण म्हणतात. भगवान कृष्ण काय म्हणतात, अन्याय करू बी नका आणि अन्याय कोणाचा सहन करू बी नका, असे भगवान कृष्ण म्हणतात बरं का. आपण जे बी काय करतो देवाच्या भरोश्यावरच करत असतो, आपल्या स्वतःच्या भरोश्यावर काय करतच नाही. म्हणून त्याला 1 वेळा पाया पडा, 2 वेळा पाया पडा, 3 वेळा पाया पडा, बस 3 गलत्या करायच्या, जास्त नाही. जास्त गलत्या अरे या जगातली भगवान कृष्णाला किती शिशुपालनी 100 शिव्या दिल्या होत्या. शिव्या दिल्या त्या 100 त्यांनी ऐकल्या, काय बोलले का ते नाही. 100 म्हणजे 100 गुन्हे माफ केले होते. तर आपण 2-4 गुन्हे तरी माफ करा, जास्त नाही करायचं. कारण आपण भगवान कृष्ण नाही आहे, आपण हा मानव. आपल्याजवळ राग भरपूर आहे, संयम नाही आहे, आपण देव नाही आहे, आपण आहे ना. आणि हा लोकांचा कसं एखाद्या व्यक्तीचा कसा गैरसमज होतो ते की बाबा हे मला घाय भरतात, मला भीतात, मी लय मोठा पैलवान, मी लय तुरमका, मी लय तारमका, असे त्यांचे अहंकार असते बरोबर. तर त्याचा अहंकार जिरवणं हे लय जरुरी असते. सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना सांगतो, आणि जगात जिकडे बी माझा व्हिडिओ जात असेल सर्वांना सांगतो की अन्याय कोणावर करू नका आणि अन्याय सहन करू बी नका. कृष्ण भगवंत म्हणतात अन्याय करणंही पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे. म्हणून जास्त जोपर्यंत शांततेने होत असेल तोपर्यंत शांततेने करा. आणि जर नसेल तो माणूस आपल्याला हँडल होत नसेल तर त्याला पर्याय नाही. मला सांगायला पण नुकसान किती होते, असं नाही की नुकसान होत नाही, नुकसान समोरच्या व्यक्तीचंही होते, त्याच्यात आपलंही होते, असं नाही की नाही होतं आपलं. म्हणून ज्ञानी लोक काय करतात, जे ज्ञानी लोक असतात ते काय करतात, फक्त शांततेनंच करतात. भगवान कृष्णाला माहिती होतं की आपण जर शांततेने घेतलं तर बरं नाही, याच्यात असंख्य लोक मरतील, हे भगवान कृष्णाला माहिती होतं. पण आता दुर्योधनाचा अहंकार काढणंही जरुरी होता. म्हणून म्हणतो अहंकार हा माणसाचा काढणं खूप जरुरी आहे. आणि असं आहे याच्यात नाही की जोपर्यंत आपण त्याचा अहंकार काढत नाही तोपर्यंत तुम्हाला शांतही बसत नाही ना, लक्षात नाही. म्हणून त्याचा अहंकार काढणं खूप जरुरी असते, आहे ना, लक्षात ठेवा. सर्वांच्याच कामाचा आहे बरं हा व्हिडिओ, माझ्या एकटीच्याच कामाचा नाही, सगळ्या जगातल्या लोकांचा. म्हणून मी म्हणते शॉर्टकट तुम्हाला सांगते, आता व्हिडिओ खूप मोठा होतो. अन्याय बी नका करू कोणावर, अन्याय सहन बी नका करू कोणाला. आणि जास्त कोणी लाळात येत असेल तर त्याला मग झपकी दिल्याशिवाय मार्ग नाही, आहे ना. असं त्याला मारा की जेणेकरून त्याला टोंगळे भिंगळे त्याचे फुटले पाहिजे,
मर्डर नाही करायचा, जीव नाही घ्यायचा कोणा. जीव कसा घ्याल, जीव घेणं काय आपल्या हाती थोडे आहे, त्याचं भगवंताचं आहे. पण त्याला थोडासा प्रसाद देणं जरुरी आहे. थोडा तरी प्रसाद द्याच लागतो. आता उदाहरणार्थ आपलं लहान लेकरं किती, आई मला चॉकलेट पाहिजे, आई मला हे पाहिजे, आई मला गोळी पाहिजे, आई मला ढमकं पाहिजे, लय लाडा देते, लय लाडा देते. जे माय खनका देते का नाही चांगला, मुकच बसते का नाही लेकरू. तशीच गोष्ट या जगातल्या लोकांची आहे ना. जी व्यक्ती आपल्या काही जास्त नांदी लागत असं तर त्याला द्या दणका ठेवून एखादा. आता बघा, बोलता बोलता माझी भाजी पण झाली. हे बघा, भाजी म्हणजे झाली नाही. आता त्याला, आता तुम्ही म्हणत असाल कुकरमध्ये पालक कसे काय. हे बघा, हे तुम्ही विचारायच्या अगोदरच मी सांगतो. कुकरमध्ये ज्यासाठी माझ्याकडे पतले भांडे आहेत सगळे, कढई माझी पतली आहे, त्या कुकर कसं जाड आहे, जर हे टाकून दिलं, भाजी टाकून दिली, झाकण ठेवली, मस्त भाजी बनते, आहे का नाही. जय श्रीकृष्ण. चला माझा स्वयंपाक करायला. पूजापाठ झाली माझी बरं. सकाळी आंघोळ पांघोळ पूजापाठ सगळं झालं. हे बघा, दाखव थांबा. हे गणपती बाबा आहेत ना, हे झालं ते थोडेसे, हे थोडं काळे पडले ते थोडे. थांबा एक मिनिट. हे बघ, हे पुढे दिसत आहेत का. हे गणपती बाप्पा थोडे काळे पडले. मला विसर्जन करायचंच होतं त्यांना, पण आता ज्या दिवशी गणपती सगळे जातील ना लोक, मग त्यावेळेस दुसरं थोडेसे फुलं बिलं काय असेल घरातलं ते सगळं विसर्जन करून टाकेन गणपती डुबाच्या दिवशी, आहे का नाही. चला, मला आता जेवण बनवायचे, चपात्या बाकी आहेत माझ्या. भाजी तर झाली समजा, चपात्या बाकी आहेत. चला, जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. कशात बऱ्या आहात तुम्ही काय करता दिवस ते सांगा जा मला जरा. आणि मावशीला व्हिडिओ पसंत आला तर मावशीला शेअर लाईक सबस्क्राईब करत जा जरा. असा मावशीला बी जरा तुमच्यासारखा आनंद उद्या. कसे लोक रोज सकाळी व्हिडिओ, मेरे को इतना पेमेंट होगा, मतलब उतना पेमेंट होगा, मुझे ये होगा, मुझे ये होगा, मेरा इतना सब्सक्राइब होगा, मेरा उतना सब्सक्राइब होगा. आणि मी बसली एका, मी तशीच. मी पण खूप मेहनत करते, मी पण खूप कष्ट करते. जेवण बनवता काही लक्षात आलं की सांगते, वर गच्चीवर जाते, तिकडे बनवते. मी काही कष्ट नाही. एक व्हिडिओ 2-2, 3-3, 4-4 एवढा कट करायला लागते. काही बाय साडीचा पदर इकडे तिकडे झाला का, मग ते कमेंट पाठवतात का लोक, मावशी इथे साडीचा पदर इकडे झाला, मावशी ते धमकं झाला, मावशी टमकं झाला, असे कमेंट करतात ना. म्हणून जरा घाबरा लागते ना या जमान्याला, समाजाला पण घाबरत व्हिडिओ बनवते मी बाबा. म्हणून मी म्हणते, म्हणून 3-3, 4 वेळा बघते. चांगला झाला का, चांगला झाला तर टाकते, नाही वाकडा तिकडे थोडा पण पदर इकडे तिकडे झाला की तर मग मी व्हिडिओ कट करून टाकत असते ना. आला लक्षात नाही. मग त्या यूट्यूबवाल्याला बी जरा घाबरा लागते, कारण ते पण मग कसे कमेंट पाठवतात. एक जर कमेंट खराब पाठवलं तर मला वाईट वाटत, पण पाठवू नका कमेंट तसं वाईट, कारण पाप होते. मावशी आहे मी तुमची, ठीक आहे ना. चला, जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली.